नमस्कार। आज आपण पुलाव रेसिपी बनवत आहोत। त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे। एक चिरलेला बटाटा, एक टोमॅटो, फुलगोबी घेतलेली आहे छान अशी चिरून, लसण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे। हे घेतलेले आहेत वाटाणे, ही थोडीशी घेतलेली आहे हिरवी मिरची आणि हा घेतलेला आहे कांदा। अशा पद्धतीने आपण घेतलेले आहे पुलाव्यासाठी लागणारे साहित्य। आता आपण देऊयात पुलाव्याला फोडणी। असं आपण छान असं तेल घेतलेलं आहे कुकर मध्ये टाकून। आता आपण याच्यामध्ये टाकूयात मोहरी टाकायची आणि जिरे टाकायचे। आपण छान असे जिरे घेतलेले आहे टाकून। आता आपण टाकूयात कांदा छान आपण तेलामध्ये घेऊयात परतून। तेलामध्ये छान कांदा घेऊयात परतून। छान असा आपला कांदा तेलामध्ये छान परतत आहे। छान कांदा परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घेऊयात लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून। आता आपण लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकूयात। अशी घेतलेली आहे आपण लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून। आता टाकूयात हिरवी मिरची पण छान तेलामध्ये घेऊयात परतून। घेऊन टाकून थोडासा तेजपत्ता छान तेलामध्ये घेऊयात परतून। घेऊन टाकून बटाटा आणि टोमॅटो आणि गोबी टाकूयात। आता वाटाणे छान असं आपलं सर्व मिश्रण तेलामध्ये छान असं परतत आहे। आता मसाला घेऊयात टाकून। छान असा मसाला टाकलेला आहे। आता मसाल्याला छान असं तेलामध्ये घेऊयात परतून। मीठ घेऊयात टाकून। थोडीशी टाकूयात कोथिंबीर। तांदूळ टाकून घेऊयात। स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तांदूळ कधीही 2 पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे स्वच्छ निघतात तांदूळ। मस्त पांढरा शुभ्र होतो आपला पुलाव, म्हणून छान असे 2 पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने घेऊयात टाकून। छान असं तेलामध्ये घेऊयात परतून। तेलामध्ये छान आपले तांदूळ परतलेले आहे। आता आपण टाकून घेऊयात पाणी। अशा पद्धतीने आपण पाणी घेतलेलं आहे टाकून। आता कुकरच्या घेऊयात 2 शिट्ट्या काढून आणि मग होतो आपला छान असा पुलाव तयार। अशा पद्धतीने छान असा आपला पुलाव झालेला आहे तयार। आता आपण घेऊयात प्लेट मध्ये काढून। असा मस्त आपला झालेला आहे छान असा पुलाव तयार। अशा पद्धतीने एक वेळ अशा पद्धतीने पुलाव नक्की करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, कमेंट मध्ये सांगा कसा झाला आपला पुलाव। बाय।